Hello to all students. Today we have to start the next chapter, superposition of wave, topic number 6. Then what is the meaning of superposition of wave? In last year, this point superposition of wave, which is included in the topic wave motion. Wave motion या chapter मध्ये superposition of wave. This is the only one point included. But now in this year, this point which is separated and superposition of wave, it is as a topic name, main headline or main topic, that is superposition of wave. सुपरपोजिशन ऑफ वेव म्हणजे काय हे आपण डिटेल यामध्ये बघूयात. तर सुरुवातीला ह्याचं इंट्रोडक्शन बघूयात. व्हॉट इज अ इंट्रोडक्शन पार्ट रिलेटेड टू द सुपरपोजिशन ऑफ वेव. सुपरपोजिशन ऑफ वेव बघण्याच्या आधी वेव मोशन, मी आत्ताच म्हटलं की गेल्या वर्षी वेव मोशन या 12वीलाच हा वेव मोशन चॅप्टर होता. त्यामध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव हा पॉईंट त्या चॅप्टरमध्ये होता. तर सुरुवातीला वेव मोशन म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. वेव मोशन म्हणजे मी इंट्रोडक्शनच्या समोर एक डायग्राम काढलेली आहे बघा, दिस वन. ही जी डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये सांगितलेलं आहे की वेव मोशनचं मिनिंग काय. तर बघूया. इफ वी हॅव टू कन्सिडर अ वन स्टोन विच इज थ्रोन इन अ on the surface of lake, at that moment that around this stone there are some ripples which are created, waves are produced around the stone, that is waves. And same uniformly we have to observe that uniform waves are created. याचा अर्थ काय, एखादा स्टोन जर आपण एखाद्या पाण्यामध्ये किंवा पाण्याचा एखादा डबका असेल किंवा तळ असेल त्याच्यामध्ये जर आपण एखादा दगड टाकला तर त्याच्या भोवतीने आपल्याला काय दिसतात, वेव फॉर्म्स. वेवला आपण मराठीमध्ये तरंग असं म्हणतो. तर ते तयार झालेले आपल्याला दिसतात. पण युनिफॉर्मली असे काय, रिपल्स म्हणजे काय, त्याचे लेयर्स जे आहेत ते डेव्हलप झालेले आपल्याला दिसतात. तर त्याला आपण वेव मोशन. वेव मोशन म्हणजे काय की असे वेव्स विच आर ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स थ्रू द गिवन मीडियम. दिलेल्या मीडियममध्ये, दिलेल्या माध्यममध्ये, मग तो लिक्विड असो, सॉलिड असो, जे काय, किंवा गॅसेस मीडियम असो, त्यामधून ते वेव्ह जे आहेत ते पुढे जातात, ट्रॅव्हल्स होतात कंटिन्युअसली, एखाद्या दिलेल्या गिवन डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. त्याला आपण काय म्हणतो, त्या मूव्हिंगला आपण वेव्ह मोशन असं म्हणतो. दिस इज अ इंट्रोडक्शन पार्ट. But in wave motion or wave superposition of wave, there are so many types of waves like mechanical wave, light wave, and sound waves, electromagnetic wave. This is some waves forms which are related to the wave motion. Now this is the introduction part related to the topic. Next, our first point is progressive wave. Progressive, that word come from progress. आता आपल्याला माहिती आहे की प्रोग्रेस म्हणजे काय, पुढे जाणे, टू मूव्ह फॉरवर्ड. प्रोग्रेसचा अर्थ काय होतो, टू मूव्ह फॉरवर्ड. तर त्याच प्रोग्रेसवरूनच वर्ड आलेला आहे इथं काय, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे, त्याची डेफिनेशन त्याच्यावरूनच सांगितलेली आहे. तर मी वेवफॉर्म इथं काढलेला आहे बघा, दिस वन. दिस इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इट मीन्स दॅट त्याचे डेफिनेशन खाली लिहिलेले आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, द वेव्ह विच इज कंटिन्युअसली, दिस वन, the wave which continuously traveling in a given direction without any transmission, without any reflection, that waveform, that wave we have to call it as a progressive wave. त्या वेव्हला आपण काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. ओके. तर या प्रोग्रेसिव्ह वेव्ह साठी, तर हे आपल्याला डिटेलमध्ये जर बघायचं असेल तर ह्याचे काय आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत. मग प्रॉपर्टीज म्हणजे काय, काही चांगल्या क्वालिटी, चांगले पॉईंट जे प्रोग्रेसिव्ह वेव्हशी रिलेटेड आहे ते आपण बघूयात प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये. नेक्स्ट पॉईंट आफ्टर दिस वन, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. नेक्स्ट पॉईंट इज प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा की फर्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज इच पार्टिकल इन अ मीडियम एक्झिक्यूट सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. पार्टिकल व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. तर पहिल्या मी प्रॉपर्टीचा अर्थ सांगते की मी इथे एक डायग्राम काढले बघा, वेवफॉर्म काढलेला आहे. दिस इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ह्याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकल जो आहे तो व्हायब्रेट होतो, सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन्स म्हटलेला आहे. ज्या मीडियममधून, समजा हा एअरमधून चालेल, मीडियम म्हणजे कुठल्या माध्यमामधून, समजा हवेमधून चाललेला आहे, तर प्रत्येक त्या वेवफॉर्म मधला प्रत्येक पार्टिकल
जो आहे त्याचे व्हायब्रेशन जे आहे ते एकसारखे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा वरचा जो हाफ वेव्ह आहे ह्याला म्हणतो आपण क्रेस्ट, वरचा जो आहे अप्परचा, आणि हा खालचा डाऊनवर्ड साईडचा जो आहे ह्याला म्हणतात क्रेस्ट. इट मीन्स दॅट upper and lower in that case in that same medium vibrate in a same type. दोघांचे सुद्धा व्हायब्रेशन्स कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. पण ते कसे व्हायब्रेशन स्टार्ट होतील, फ्रॉम देअर मीन पोझिशन, त्याच्या मीन पोझिशन जिथून ते वेव्हफॉर्म सुरुवात होतील व्हायब्रेट व्हायला, पुढे प्रोग्रेस व्हायला स्टार्ट होतील, ते कुठून स्टार्ट होणार आहेत, फ्रॉम इट्स मीन पोझिशन. त्यावेळेस त्यांचे व्हायब्रेशन्स कसे असणार आहेत, प्रत्येक वेळेस एकसारखे असणार आहेत, सेम व्हायब्रेशन्स असणार आहेत प्रत्येक मुवमेंटला, प्रत्येक टाइम पिरियड वेळेस. अजून एक नेक्स्ट पॉईंट जो आहे तो त्याच्याशीच रिलेटेड आहे. ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मीडियम हॅव द सेम अँप्लिट्यूड, सेम पिरियड, टाइम पिरियड अँड सेम फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ काय, या वेव्हफॉर्ममध्ये जे व्हायब्रेट होणारे पार्टिकल्स आहेत त्यांची अँप्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट, किती डिस्प्लेसमेंट होणार, समजा इथं बघा मी दिलेला आहे, एक डॉट काढलेला आहे, याचं डिस्प्लेसमेंट जेवढं होईल तेवढाच डिस्प्लेसमेंट जो आहे तो पुढच्या पार्टिकलचाही तेवढाच होईल. म्हणजे दोघांची डिस्प्लेसमेंटमध्ये फरक जो असणार आहे तो एकच, सेमच असेल. टाइम पिरियड जो आहे या पार्टिकलला एक वेव्हफॉर्म क्रिएट करायला जेवढा लागेल तेवढाच त्याला पुढचा वेव्हफॉर्म डेव्हलप होण्यासाठी तेवढाच वेळ लागेल. इट मीन्स दॅट टाइम पिरियड इज अ सेम and as well as frequency also same of this particle. तर असे हे दोन काय झालेले आहेत, प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह झालेले आहेत. ह्याच्या पुढचा जो तिसरा आहे, तिसरा आपण बघूयात. तिसरा जो आहे थर्ड, नो पार्टिकल रिमेनिंग permanently at rest, each particle come to rest momentarily while at extreme position. याचा अर्थ काय होतो की पार्टिकल जेव्हा हे एकदा मीन पोझिशन पासून पुढे ट्रॅव्हल व्हायला स्टार्ट झालं, ऍक्च्युली प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, जे की कंटिन्युअस ट्रॅव्हल होतात, कंटिन्युअस प्रपोगेट मूव्ह होत पुढे जात असतात, ते परमनंटली कॉन्स्टंट रिमेनिंग रेस्टमध्ये राहत नाहीत, कॉन्स्टंट राहत नाहीत. परमनंट म्हणजे कायमस्वरूपी ते रेस्ट पोझिशनमध्ये राहत नाहीत. पण कधी राहतील, एक ठराविक मोमेंट, एका ठराविक मोमेंटलाच ते काय होतील की थांबतील. थांबणार ते पण काय, एक ठराविक सेकंड, एखाद्या सेकंड पुरतेच ते फक्त राहतील. कधी राहतील, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनचा अर्थ काय, मीन पोझिशन पासून ही एक्स्ट्रीम पोझिशन, दिस वन एक्स्ट्रीम पोझिशन, दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन. क्रेस्टचा जो पीक आहे आणि क्रस्ट आणि ट्रफ याचे जे पीक पॉइंट आहेत हे आहेत ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. त्यावेळेस एक ठराविक सेकंड पुरते, एक ठराविक मोमेंट पुरते ते काय होतील, रेस्ट कंडिशनला राहतील. म्हणजे ते कायमस्वरूपी परमनंटली काय राहणार नाही, प्रोग्रेसिव्ह वेव्ह जे आहेत त्यातले पार्टिकल्स परमनंटली ॲट रेस्ट पोझिशनला थांबत नाही. दिस इज अ थर्ड प्रॉपर्टी. फोर्थ जी आहे, पार्टिकल अटेंड मॅक्झिमम वेलॉसिटी. बघा यामध्ये जे मूव्ह होणारे पार्टिकल्स आहेत ते मॅक्झिमम वेलॉसिटी, मॅक्झिमम स्पीड अटेंड करू शकतात. पण कधी, वेन दे पास थ्रू द मीन पोझिशन. ज्या वेळेस ही जो ओरिजिन पॉइंट जो आहे या पोझिशन पासून ते पुढे जायला, मूव्ह फ्रॉम ओरिजिन पॉइंट, ओरिजिन पासून जेव्हा ते पुढे जातील त्यावेळेस त्याची वेलॉसिटी जी आहे ती कशी असणार आहे, मॅक्झिमम वेलॉसिटी असणार आहे. हा आहे फोर्थ पॉइंट. नेक्स्ट बघूयात फिफ्थ वन. Next, sixth is, during the propagation of wave, energy is transferred along the wave. There is no transfer of matter. याचा अर्थ काय होतो बघा, प्रपोगेटचा अर्थ काय, मूव्ह होणारे जे वेव्ह आहेत ते एनर्जी सुद्धा ट्रान्सफर करतात, एका जागेवरून दुसरीकडे ट्रान्सफर करतात. तर त्यावेळेस फक्त एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर केली जाते, पण मॅटरला ट्रान्सफर केलं जाईल. मॅटर म्हणजे काय, आता सॉलिड असेल, जर वेव्हफॉर्म जे आहे ते एअरमधून पास होत पुढे जात असतील तर ते एअरमधूनच पास करायचे आहेत आपल्याला. त्याची एनर्जी एका पार्टिकलपासून दुसरीकडे काय करायची, एनर्जी ट्रान्सफर करायची. पण एअरमधून सॉलिडकडे किंवा सॉलिडकडून लिक्विडकडे असं आपल्याला मॅटर, त्याचा मीडियम जो आहे तो आपल्याला चेंज करायचं नाही. ओनली वी हॅव टू ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम अलॉंग द वेव्हफॉर्म. एनर्जी जी आहे ती वेव्हफॉर्मच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ट्रान्सफर करता येते, मूव्ह करता येते. तर दिस इज द सिक्स्थ प्रॉपर्टी. सेवन्थ वन, द प्रोग्रेसिव्ह वेव्ह there are two types in progressive wave. There are main two types, that is transverse wave and longitudinal wave. Transverse wave आणि longitudinal wave असे हे दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार आहेत, दोन टाइप्स आहेत. तर अजून एक प्रॉपर्टी राहिलेली ती म्हणजे 8 नंबरची. द वेव्ह प्रपोगेट्स विथ अ सर्टन वेलॉसिटी.
बघा, द वेव्ह प्रपोगेट्स विथ अ सर्टन वेलॉसिटी बट दॅट वेलॉसिटीज डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ मीडियम. इथं मी लिहिलेलं नाही 8 नंबरची, ओरली सांगते. बघा ह्याचा अर्थ काय होतो, वेव्ह हे प्रपोगेट होतात किंवा मूव्ह होतात एका ठराविक वेलॉसिटीने, एका ठराविक स्पीडने, पण त्यावेळेस ती वेलॉसिटी कशावर डिपेंड असते, त्या वेव्हफॉर्म ज्या माध्यमातून, ज्या मीडियममधून पास होत जाणार आहेत त्या मीडियमवर डिपेंड असते. ओके, ही झाली 8th प्रॉपर्टी. तर आता आपण जी मी 7th सांगितली, प्रोग्रेसिव्ह वेव्हचे 2 टाइप्स आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह. बघूयात व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. लेट अस सी. Transverse wave means, in this case, vibrations of a particle are perpendicular to the direction of propagation of wave. That is called as transverse wave. Transverse waves एक एक्झाम्पल सांगते. लाईट वेव्स, आता लाईट जी पुढे जाते किंवा लाईट जी प्रोपोगेट होते थ्रू द मीडियम, थ्रू द एअर मीडियम, थ्रू द लिक्विड मीडियम, इन द फॉर्म ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. लाईट जी ट्रॅव्हल्स होते मीडियममधून, कुठल्याही माध्यमातून, हवेमधून किंवा लिक्विडमधून, तर ती कशी जाते पुढे, प्रोपोगेट कशी होते, ट्रॅव्हल्स कशी होते, तर ती ट्रान्सव्हर्स वेव्हच्या माध्यमातून ट्रॅव्हल्स होते. मग ट्रान्सव्हर्स वेव्ह हे कसे दिसतात, तर मी डायग्राम इथं दाखवलेली आहे बघा. ट्रान्सव्हर्स वेव्ह जे आहेत ते अशा असतात. It is a one which is that wave produces one time crest, one time trough, one time crest, one time trough in this form. And that wave we have to also call it as sine wave. त्याला आपण साइन वेव्ह सुद्धा म्हणतो. पण ते कशा असतात, परपेंडिक्युलर. व्हायब्रेशन्स ऑफ अ पार्टिकल, प्रत्येक या वेव्हफॉर्म मध्ये प्रेझेंट असलेले जे पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेट होताना ते परपेंडिक्युलर असतात, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असतात. एकमेकाला कशा आहे ते परपेंडिक्युलर. इथं परपेंडिक्युलरचा हे बघा, परपेंडिक्युलर कसं म्हणलेलं आहे, ही डायरेक्शन आहे, ही प्रोपोगेशनची काय आहे, डायरेक्शन ऑफ वेव्ह. आणि व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल हे कसे आहेत, दिस वन, हे असे व्हायब्रेट होणार उभे, आणि ही आडवी. हे उभी आणि आडवी लाईन एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर. ओके, त्यामुळे तिथं वर्ड आपण या ट्रान्सव्हर्स वेव्हफॉर्मच्या डेफिनेशनमध्ये परपेंडिक्युलर वर्ड हा खूप महत्त्वाचा आहे. जर हा लिहिला नाही तर ही डेफिनेशन या ट्रान्सव्हर्स वेव्हची काय होते, रॉंग कन्सिडर केली जाते. तर परपेंडिक्युलर दॅट वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस डेफिनेशन इन ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, जे वेव्ह पुढे चाललेले आहेत ती डायरेक्शन, आणि व्हायब्रेशन्स होणारे पार्टिकल त्याच्या मीन पोझिशन पासून जे व्हायब्रेट व्हायले थे, ही उभी लाईन आणि आडवी लाईन जी आहे ती एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे आपण परपेंडिक्युलर हा वर्ड तिथे वापरलेला आहे. दिस इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर ह्याचा एक्झाम्पल सांगू शकतो, लाईट वेव्ह जे की ट्रान्सव्हर्स वेव्हच्या फॉर्ममध्ये पुढे जातात. तर नंतर ना ट्रान्सव्हर्स वेव्ह नंतरचा पुढचा आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह, ते बघूयात आपण. नेक्स्ट 9th प्रॉपर्टी, त्याच्या ॲक्च्युली 9th मध्येच आपण ट्रान्सव्हर्स वेव्हची डेफिनेशन आणि लॉन्जिट्युडनल वेव्हची डेफिनेशनला 9th पॉईंट दिलेला आहे. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय बघा, इन दिस वेव्ह व्हायब्रेशन्स ऑफ अ पार्टिकल आर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. दॅट पॉईंट वी हॅव टू कॉल इट ॲज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. याचा अर्थ काय होतो बघा, ह्याचं एक एक्झाम्पल सांगते मी. याचं एक्झाम्पल आहे, मी खाली लिहिलं आहे, साऊंड वेव्ह. साऊंड वेव्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द स्पीकर, फ्रॉम द लाऊडस्पीकर, फ्रॉम द musical instruments, etc. From that, in this point, sound waves, which is a longitudinal waves, okay, and which is produces one time compression, one time rarefaction, one time compress, one time rarefaction. Both compression and rarefaction, that direction of propagation of wave and vibrations of particle, both are parallel with each other. See इन दिस डायग्राम, या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा इथं वर. तर एकदा कॉम्प्रेशनची लाईन आणि रेअर फ्रॅक्शन, सी स्टँड्स फॉर कॉम्प्रेशन, आर मीन्स रेअर फ्रॅक्शन, रेअर म्हणजे रिलॅक्स होतात. तर हे दोन्ही लाईन्स एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहेत. तर ज्याच्यामुळे साऊंड जो आहे तो डेव्हलप होतो, व्हायब्रेशन जे आहेत ते क्रिएट होतात. मग साऊंड जे आहे, आता कुठलाही असू दे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असू देत किंवा एखादा लाऊडस्पीकर असू दे, ज्यातून जो काही आवाज बाहेर पडतो, जो साऊंड बाहेर होतो, इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन्स, इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ पार्टिकल, इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ वेव्ह. तर हे वेव्हच्या माध्यमातून ते पुढे जातात, पण ते वेव्ह कशामध्ये आपण कन्सिडर करतो, इन द फॉर्म ऑफ
लॉन्जिट्युडनल वेव्ह. लॉन्जिट्युडनल वेव्हचा बेस्ट एक्झाम्पल आपण सांगू शकतो साऊंड वेव्स. तर असे एकूण हा 9वा आहे. तर याचा पुढचा जो 10वा आहे, दॅट 10th पॉईंट इज ट्रान्सवर्स वेव्ह अँड बोथ ट्रान्सवर्स वेव्ह अँड longitudinal waves, mechanical waves can propagate through solid, but only longitudinal wave can propagate through fluids. बघा याचा अर्थ काय होतो, ट्रान्सवर्स वेव्स, परत लॉन्जिट्युडनल वेव्ह, मेकॅनिकल वेव्ह कॅन प्रोपोगेट थ्रू सॉलिड. हे सॉलिडमधून पास होतात. ट्रान्सवर्स वेव्स हे प्रोपोगेट म्हणजे मूव्ह होतात, ट्रॅव्हल्स होतात. लॉन्जिट्युडनल वेव्ह सुद्धा जातात, ट्रॅव्हल्स होतात. पण खास करून लॉन्जिट्युडनल वेव्ह जे आहेत ते फक्त फ्लुइड्समधून पास होतात. फ्लुइड्समधून म्हणजेच कशामधून पास होतात, ट्रान्सफर्स होतात, पुढे मूव्ह होतात जास्त करून. ते म्हणजे फ्लुइड्समध्ये लिक्विड आणि गॅस हे दोन्ही सुद्धा आपण इन्क्लूड करतो फ्लुइड्समध्ये. ओके, तर असे टोटल एकूण 10 प्रॉपर्टीज आहेत. दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. नेक्स्ट पॉईंट after this one, that is superposition of wave, we will see in our next video.